माझ्याकडे पर्सनल काउन्सिलिंगसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी कालपर्यंत त्यांची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट दिलेली आहे. काही इन्स्ट्रक्शन्स त्यासोबत दिलेले आहेत आणि त्याच्यावर त्या विद्यार्थ्यांनी वर्क करायचं आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 19 तारखेला पब्लिश झाली. 18 तारखेला आपण वाट बघितली, 18 तारखेला पब्लिश झाली नाही, पण 19 तारखेला 8:45च्या दरम्यान ती पब्लिश झाली. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साठी आपण का वाट पाहत होतो? कारण ती मेरिट लिस्ट जी आहे ती खूप महत्वाची होती, की एक अंदाज येईल की महाराष्ट्र लेवलला आपण कुठे आहोत, म्हणजे कोणत्या रँकिंगला आहोत. मी माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये हे सांगत आलेलो आहे की तुमचा मेरिट रँक महत्वाचा आहे आणि त्यानुसारच ऍडमिशन होणार आहेत. कॉम्प्युटर जो आहे तो फर्स्ट रँक अगोदर घेणार आणि त्याच्यानंतर क्रमाने इतर रँक घेणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे ते खूप महत्वाचं आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट विषयी हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्री मध्ये आपलं स्वागत आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 19 तारखेला आलेली आहे. ग्रेव्हियन्स पिरियड कालपासून सुरू झालेला आहे. आज आहे 21 तारीख आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 20, 21 आणि 22. आज 21 तारीख आहे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस या ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कडे डायरेक्ट मी जातोय. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही डाउनलोड केलेली आहे. ओके, क्रॅश झालेली आहे. खूप जास्त पेजेस आहेत, 7511 पेजेस आहेत आणि त्यामुळे ओके, त्या सोबतच इथे मी ईडब्ल्यूएस साठी सांगेल की ज्या विद्यार्थ्यांनी SC ST OBC VJ NT SCBC SBC यामधून ईडब्ल्यूएस ते त्यांची कॅटेगरी होती आणि ईडब्ल्यूएस साठी सुद्धा अप्लाय केलेले, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस चा लाभ घेता येणार नाही. ही एक नोटीस आहे, ही ऑलरेडी आलेली आहे, ही तुम्हाला माहित पण असेल. पण आता हा जो पिरियड आहे यामध्ये या पिरियड मध्ये जर आपण असं केलं असेल, आपण SC कॅटेगरीचे आहोत आणि आपण ईडब्ल्यूएस साठी सुद्धा अप्लाय केलेला आहे, तर त्याचा लाभ आपल्याला घेता येणार नाही. तसे करेक्शन्स आपल्याला या पिरियड मध्ये केले पाहिजेत. ओके, आता जी मेरिट लिस्ट आलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, ही फायनल मेरिट लिस्ट नाही. पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यापासून काही विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आता चलबिचल निर्माण झालेली आहे की आपल्याला आता पर्सेंटाईल आपल्याला जास्त वाटत होते, पण मेरिट रँक जो आहे तो खूप हजारांमध्ये आलेला आहे. ओके, तर तुम्हाला या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये ही एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑल महाराष्ट्र कॅन्डिडेटची आहे. सर्व विद्यार्थी आहेत याच्यामध्ये सीईटीचे MST CETचे विद्यार्थी आहेत, डिप्लोमाचे काही विद्यार्थी खाली बॉटमला आहेत. आता ही जी PDF आहे ही खूप मोठी आहे, तर या PDF मध्ये तुम्हाला काय तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं आहे, ज्यांचा पर्सेंटाईल जो आहे तो इतर विद्यार्थ्यांसोबत सेम आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी काय चेक करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी इथे हे रूल्स फॉलो केलेले आहेत की नाहीत. हे ब्राउझर मधले रूल्स होते टाय ब्रेकिंगचे, की मेरिट लिस्ट तयार करताना काय टाय ब्रेकिंग रूल्स आहेत. मग सर्वात अगोदर इथे जर दोन विद्यार्थ्यांचा पर्सेंटाईल सेम असेल तर मॅथ्सचे मार्क्स पाहिले जातात, तेही सेम असतील तर फिजिक्सचे मार्क्स पाहिले जातात सीईटीचे. आणि हे रूल्स आहेत, हे रूल्स नुसार तुमची मेरिट लिस्ट आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला सीईटी सेल मदत करण्यास तत्पर आहेच. स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट दिलेली आहे. सीईटी सेलने त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, टेक्निकल हेल्पलाईन नंबर. या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे इथे एक ईमेल ID सुद्धा त्यांनी दिलेला आहे. ओके, अजून मला हे तुम्ही चेक केलं आणि जर इथे तुम्हाला काही ऑब्जेक्शनेबल वाटलं तर तुम्ही आत्ताच करेक्शन करू शकता, कारण ही प्रारंभिक यादी आहे. प्राथमिक आपण म्हणतो की याच्या बेसिसवर ऍडमिशन होणार नाही. फायनल मेरिट लिस्ट येईल त्यानंतर मात्र त्याच्यात बदल होणार नाही आहे. म्हणून
तुम्ही जे काही करेक्शन करायचे आहेत ते आता या ग्रेव्हियन्स पिरियड जो कालपासून सुरू झालेला आहे, ओके, मी माझ्याकडे आलेल्या पर्सनलाइज काउन्सिलिंग साठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या लिस्ट ज्या आहेत त्या कालपर्यंतच दिलेल्या आहेत. आज जे काही विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज लिस्ट बाकी आहेत, त्यामुळे मला वेळ मिळाला नाही हा व्हिडिओ बनवण्यासाठी. मी तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगितलेलं आहे की तुम्ही या मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या पर्सेंटाइल नुसार ते सर्व रूल्स फॉलो केलेले आहेत की नाहीत हे चेक करायचं आहे, कारण करेक्शन होऊ शकतं तर या ग्रेव्हियन्स पिरियड मध्येच होऊ शकतं. ही महत्वाची गोष्ट आहे की या जर पर्सेंटाइल तुमचे सेम असतील तर ते रूल्स फॉलो केले गेलेले आहेत की नाहीत हे तुम्ही स्वतः चेक करायचं आहे. ओके, अजून मी एक सांगेन की हा जो पिरियड होता, हे पहा इथे इथे आपल्याला ग्रेव्हियन्सेस पिरियड काय दिलेला, 20 जुलै ते 22 जुलै. आज आहे 21 जुलै, म्हणजे उद्याचा पिरियड आहे. आणि याच्यानंतर 24 तारखेला आपल्या शेड्यूल नुसार इथे जे एंटायर शेड्यूल दिलेलं आहे त्यानुसार 24 तारखेला इथे पहा 24 जुलैला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्या मेरिट लिस्ट मध्ये कोणतेही करेक्शन्स होणार नाहीत. जे काही कॉलेज अलोकेशन्स होणार आहेत, म्हणजे जे काही कॉलेज मिळणार आहेत विद्यार्थ्यांना ते या फायनल मेरिट रँक नुसार मिळणार आहेत. म्हणून ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये तुमच्या नावामध्ये काही चेंज असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, काहीही मिस्टेक्स असतील तर ते तुम्ही या पिरियड मध्ये तुमच्या लॉग इन थ्रू हे करू शकता. जर तुम्हाला हेल्प हवी असेल तर स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट सीईटी सेलने दिलेलीच आहे. ही सर्व माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचा एक लाईक जो आहे तो खूप महत्वाचा आहे. लाईक केल्यामुळे युट्यूब अल्गोरिदमला कळतं की हे सर चांगले व्हिडिओ बनवतायत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतायत. असाच पाठिंबा असू द्या जेणेकरून हा चॅनल अशा गरजू प्रत्येक विद्यार्थ्याला अशी माहिती पुरवत राहील. मी इथे थांबतो. धन्यवाद.